मंडळी, सध्या असं झालं ना, खिशातला फोन काढायचा, त्याच्यावर नंबर डायल करायचा आणि समोरच्याला फोन करायचं आणि पुढच्या परिणामाची चिंता न करता एखाद्याला निडरपणे बिनधास्त धमकी द्यायची, दबाव टाकायचा, ही दहशत अशा प्रकारे माजवायची की समोरचा व्यक्ती जो आहे तो भिला पाहिजे, घाबरला पाहिजे आणि घाबरून त्यांनी करत असलेली पत्रकारिता, तो जो सर्वसामान्य लोकांचा आवाज बनण्याचा प्रयत्न करतोय, अनेक घटनांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतोय, अशा व्यक्तीला दबावाखाली आणून त्याला कुठंतरी थांबवायचं आणि त्याला कुठंतरी संपवायचं, हे षडयंत्र सध्याची सुरू आहे ना, ते महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणामध्ये आणि त्याचबरोबर लोकशाहीला बाधा देणारं हे सध्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता मी 2-3 दिवसापूर्वी एक चॅनलवरती व्हिडिओ केला होता, फेसबुकवरती एक व्हिडिओ केला होता आणि त्यामध्ये सांगितलं होतं की एखाद्या महाशयाने मला प्रेमळ भाषेत, म्हणूयात आपण प्रेमळ भाषेत धमकी दिली आहे, दबाव टाकला आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की वारंवार मला ह्या 2 महिन्यामध्ये जर बघितलं तर 1 महिन्यामध्ये तब्बल 2 धमक्या आल्या, त्याही फोनद्वारे आल्या. पहिली धमकीची त्याची ENC दाखल केलेली आहे आणि काल परवा म्हणजे 17 तारखेला जी धमकी आली आहे त्याचाही NCR मी दाखल सध्या केलेला आहे. हा NCR जो आहे स्वामी विवेकानंद पोलीस स्थानकामध्ये म्हणजे लातूर या ठिकाणी केलेला आहे. त्या संदर्भात मी पोलीस अधीक्षक लातूर SP साहेबांकडे देखील या संदर्भात तक्रार केली आहे, त्याच्यावर चर्चासुद्धा केलेली आहे. आता हे महोदय कोण आहेत, या महाशयांचं मला धमकी देण्याचं कारण काय आहे त्याचं मी तुम्हाला थोडक्यात आज सांगणार आहे. आता त्या व्यक्तीचे नाव घ्यायची अजिबात मला इच्छा नाही, तरीसुद्धा मी तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगतो. ही व्यक्ती आहे एका पक्षाशी संलग्न आहे, ते भाजप पक्षाशी संलग्न आहे. रेणापूर तालुक्यातली ही व्यक्ती आहे, रेणापूर शहरातली ती व्यक्ती आहे आणि विशेष करून या मागलच्या नगरपंचायता म्हणजे रेणापूरची नगरपंचायत निवडणूक झाली, त्या ठिकाणचं आपण बरंच कव्हरेज केलं होतं आणि त्या ठिकाणी ही उमेदवार म्हणून व्यक्ती उभा होती आणि त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्याच द्वेषापोटी त्यांनी एक घटना घडवली होती आणि त्या घटनेसंदर्भात आपण प्रतिक्रिया घेतली होती आणि ती प्रतिक्रिया का घेतली माझ्याकडून, माझ्या बाबतीतची प्रतिक्रिया का घेतली, मला बदनाम का केलं, अशा पद्धतीचं एक इंटेन्शन ठेवून, एक ध्येय म्हणजे उद्दिष्ट ठेवून त्या व्यक्तीनं मला धमकी दिलेली आहे. आता मला प्रश्न पडतो, आता कसं नेते मंडळी वगैरे आहेत ना, आता बऱ्याच जणाला वाटेल की मग त्या ज्या पक्षाकडून उभा टाकला होता त्या आमदारांनी त्यांना ते धमकी द्यायला सांगितली होती का, किंवा तिथल्या काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला पुढं करून मला संपवण्यासाठी हे षडयंत्र रचलंय का. जर आता ह्याला आपण असा फोन केला तर उद्याच्या येणाऱ्या जिल्हा परिषदा म्हणजे आता सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा त्या निवडणुकीच्या ग्राउंडवरती हा व्यक्ती येणार नाही, त्याला अशा पद्धतीनं दबवून बघता येईल का, असा देखील कदाचित हा प्रयत्न केलेला आहे. पण एक या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, मी चळवळीतला पत्रकार आहे, मी रस्त्यावरचा पत्रकार आहे आणि तुम्ही माझ्या पाठीमागं जो एक रुबाबात फोटो बघताय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाचा मी पाईक आहे आणि कायद्याचं अत्यंत आदरपूर्वक त्याचा सन्मान करणारा मी एक सर्वसामान्य पत्रकार आहे. तुम्ही जर असा विचार करत असाल की या फोननं मी लोकांच्या प्रतिक्रिया असतील किंवा लोकांचं जे म्हणणं आहे ते चॅनलवरती मांडणार नाही, ते फार चुकीचं आहे, तसा विचारही करू नका. म्हणूनच म्हणते माझ्या पाठीमागं जी तुम्ही पॉवर बघता ती फार मोठी पॉवर आहे, ती माझी ऊर्जा आहे. त्यामुळं तुम्ही मला रोडवर जरी मारलं किंवा रोडवर मारण्याचा जरी तुम्ही प्रयत्न केला तरी मी त्यात घाबरणाऱ्यापैकी नाही, बिनधास्त फिरतोय.
पण आता म्हणाल की बाबा धमकी आली की लगेच NC करायची दाखल, धमकी आली की गुन्हा दाखल करायचा. आता हे कशासाठी करतोय तर हे आपल्यासाठी सेफ्टी राहावी. उद्या चलून ती व्यक्ती कुठलं तरी षडयंत्र करून कुणाला तर पुढं करून मला संपवण्याचा प्रयत्न करू शकते, माझ्या जीवितास ते धोका निर्माण करू शकते, माझी फॅमिली असते फॅमिलीला तर धोका निर्माण करू शकते. त्या संदर्भातचा हा NCR आहे. पण या व्हिडिओच्या माध्यमातून एकच निक्षून सांगतोय की असे प्रयत्न माझ्या बाबतीत करू नका. मी कायद्याला मानणारा, कायद्याचा सन्मान करणारा, न्यायव्यवस्थेचा सन्मान करणारा आणि संविधानाच्या तत्वावर चालणारा मी व्यक्ती आहे. त्यामुळं मी घाबरणाऱ्यापैकी नाही आहे आणि घाबरवण्याचा प्रयत्न देखील अजिबात कुणीही करू नये. मला अशी देखील माहिती आहे संबंधित व्यक्ती एका रेणापूरमधल्या कॉम्प्लेक्सवरती बसते, तिथले काही 4-5 टोळक्यातले भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांना घेऊन बसते आणि माझी रेकी करते, मला माझ्यावरती पाळत ठेवते की मी कुठं राहतोय, काय करतोय, कधी रेणापूरमध्ये येतोय, कधी जातो, काय ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते रस लावून बसलेली आहे. पण महाशयांना परत एकदा विनंती आहे, माझ्या नादी लागू नका. मी कायदा मानणारा माणूस आहे. आम्ही धमक्या वगैरे कुणाला देत नाहीत. आम्ही सर्वसामान्यांचा आवाज बनतो. कदाचित उद्या तुमच्यावर अन्याय झाला तर तुमच्या बाजूनं आम्ही उभा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या गरिबावर अन्याय झाला त्याच्याही बाजूनं उभा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. ते श्रीमंतावरती अन्याय झाला त्याच्याही बाजूनं उभा टाकण्याचा प्रयत्न करत असतो. त्यांना आवाज बनण्याचा प्रयत्न करतो आणि ते मी नेहमी करतच राहणार आहे. धमकी वगैरे ह्या आता चलत राहतात, कारण इथं सत्य बोलायचं म्हणलं की थोडं कठीण चाललं आहे. त्यामुळं असं पुढं तरी करू नका, एवढंच सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे.